संसारात किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा। अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर। अरे संसार संसार जसं कप बशीच घर, बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार। पूर्ण कळते ना माझं कपांनो? बशी शांत जागेवरती असते पण कपाची कायम दशा आहे। एकदा का लग्न झालं की आना 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 कप काना होतो पण आना काही संपत नाही। आना पाठीमागे लागतं, प्रत्येक दारोदारी जावं लागतं संसाराकरिता। किती सुख शोधा, सुख भेटतं का माणसाला संसारात? तुम्हाला सांगते कपाची किती दशा आहे। बशी फुटली विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही। भांड्याच्या घरात बशांनो बशीला कुठे ठेवता? वाघोली मावशी माझ्याकडे पा, सगळ्यांचे नाव मला माहिती आहे, एकीचं नाव घेईल मी। भांड्याच्या घरात बशीला कुठे ठेवता? बशांनो आतमध्ये ठेवता की नाही? बशी माहिती का पण तुम्हाला? सुट्टीच्या ठिकाणी काय काय असं विनोदानं सांगतात, कप हात डुकून पाहावा लागतो, चहा आहे की नाही त्याच्यात। खेड्याच्या ठिकाणी येऊन पहा, कपातही चहा परत बशीत सुद्धा येतो अर्धा। आता काळ बदलत चाललाय म्हणा, तशा गोष्टी शहरातल्यांना आवडत नाही। पण सांगायचं तात बशी कळते ना, बशी बशी भांड्याच्या घरात आतमध्ये ठेवता, कपाला लटकते रे न, त्याच्या कानाला लटकून ठेवावं लागतं। एकदा आईने सांगितलं, बाळा जा म्हणे शेजाऱ्याच्या काकूकडून साखर आण। हे साखर आणण्याकरिता निघालं, रोडनी चालला होता, त्यानं कपाच्या ते कानामध्ये बोट घातलं आणि गोल फिरवत निघाला गाणं म्हणत। जसा कप फिरायला लागला तशी कपानं मारली उडी, जशी उडी मारली तसा कपाचा कान तुटला। यानं साखर घेतली आणि पळतच आला। आई अगं साखर ओतून घे म्हणे, आत्ताची आत्ता कपाला फुटबॉल सारखं उडवतो, उकरड्यावरती टाकून देतो म्हणे, याचं काही काम राहिलं नाही म्हणे। का? कपाचा कान तुटला म्हणे, आता चहा पिण्याच्या कामाचं तर नाही, फेकून देऊ। म्हातारी म्हणे, बाळा आता कशाला फेकून देतो म्हणे कप, अजून कपाचा कान तुटला म्हणून काय झालं? जरी नाही चहा पिता आला म्हणून काय झालं? आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवू म्हणे। बशी फुटली विषय संपला, कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही। सांगण्याचं तात्पर्य, संसारात किती सुख शोधा, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही यात सुख नाही। या संसार नगरी बाजार भरला ग बाई। कधीसाठी आवर्जून उपस्थिती आहे पहा। गेल्या 2-3 वर्षापासून परिचय आहे, पण प्रत्यक्षात भेट पहिल्यांदाच आहे। वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे आणि माझ्यावरती बहिणीसारखं प्रेम करतात। आदरणीय आमचे गोरखदादा केदारी आणि वहिनी साहेब त्याही आल्यात, एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं। ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या वतीनं तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। गोपाल कृष्ण भगवान की। प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख मात्र शोधूनही सापडत नाही। मला सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवान परमात्माचं नामस्मरण आपण करत असताना दक्ष महाराजांना सांगण्यात आलं म्हणे 20,000 मुलाची निर्मिती केली, अरण्यामध्ये पाठवलं। नारद मुनी मुलांना समजावून सांगतात संसाराच्या भानगडीत पडू नका, पण ऐकतायत कुठे? समजावून सांगितलं, त्यांची मनधरणी केली, परत पाठवून दिलं। दक्षाला राग आला आणि श्राप दिला, नारदा तुम्हाला श्राप देतो म्हणे, कधीच तुम्ही एका ठिकाणी थांबून कोणालाही उपदेश करू शकणार। म्हणून नारदांची भ्रमंती चालू आहे। नारद मुनींना काय म्हणतात? कळीचा नारद। तुमच्याकडे आहे का? हा, त्या नारद मुनींच्या कळ लावण्यामध्ये जगताचं कल्याण होतं। आपल्या गावातल्या नारदांनी कळ लावली तर अख्ख्या गावाचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही। नारद मुनींनी समजावून सांगितलं, दक्ष महाराजांनी श्राप दिला तर ब्रह्मदेव आले, दक्ष काय केलंस हे तू? बाबा बरोबर केलं मी। अरे दक्षा चुकलायस तू, जे मुलं तू सृष्टीच्या निर्मितीत मदत व्हावी म्हणून निर्माण केले होते ना, तर ते धड स्त्री नाही आणि धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते। एवढ्या मोठ्या पापातून तुला वाचवण्याचं काम केलंय नारद मुनींनी।
दक्षाला आपली चूक लक्षात आली. दक्षानं ठरवलं, बाबा या पापातून उतराई होण्याकरिता काय करावं लागेल. म्हणे भगवती मातेची उपासना. 9 दिवस आणि 9 रात्री, सगळ्यात पहिले नवरात्र उत्सव तेव्हापासून साजरी करण्याची प्रथा चालू झाली. 9 दिवस आणि 9 रात्री तेलाचा दिवा जाळला दक्ष महाराजांनी. म्हणून तर ज्योत लावण्याची प्रथा चालू आहे. 9 दिवस भगवतीच्या समोर ज्योत चालू असते. पण भगवती माता प्रसन्न झाली, तोच गोंधळ दक्ष महाराजांनी घातलाय. आणि साधू संतही सांगतात, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी. गोविंद गोपाळांचे मेळी, गोविंद गोपाळांचे मेळी, गोविंद गोपाळांचे मेळी, गोविंद गोपाळांचे मेळी. गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वसुदेवा हरिनाम संबळ. गोंधळी 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 ना आम्ही आंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी. हरी बोल, जय हो. जय हो. आई राजा, सगळ्यांनी म्हणा आई राजा. धन्यवाद. फक्त नाचल्याच, फक्त अंगात कोणाच्या आलं नाही. ते चालू केलं की एखादी बाई मध्येच उठती, आहा ओहो आहा ओहो. तसं आपल्याकडे नाही. अंगात येते त्यांच्यासाठी आपण नाव ठेवतोय असंही नाही. पण मला सांगण्याचा एक प्रसंग आहे, पहा लक्षपूर्वक ऐका, मला उत्तर द्या फक्त. जी बाई कधी स्वतःच्या मालकासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी स्वतःच्या सासू सासऱ्याचा सांभाळ नीट करत नाही, जी बाई कधी स्वतःच्या जावला व्यवस्थित बोलत नाही, जी बाई कधी माणसातलं माणूस घरातलं घर टिकू देत नाही, जी बाई कधी शेजारचं गावातलं घर टिकू देत नाही, त्या बाईच्या अंगात भगवती येईल का? एवढी सर्वसामान्य आहे का ती? भगवती माता ही धगधगती ज्वाला आहे, तिला सांभाळणं फार कठीण आहे. प्रसन्न झाले दक्ष महाराजांना. बोल दक्षा, काय पाहिजे? माता, माझ्या पोटी माझी कन्या म्हणून जन्माला ये. कन्या म्हणून जन्माला ये म्हटलं की भगवतीनं सांगितलं, दक्षा मला सांभाळणं एवढं सोपं नाहीये. माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट, जेव्हा मी उपवर होईल तेव्हा माझं लग्न महादेवाच्या सोबत लावावं लागेल. आणि दुसरी अट, ज्या दिवशी महादेवाचा अपमान तुझ्याकडून घडेल त्या दिवशी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा विध्वंस करून निघून जाईल. भगवतीनं ठरवलं. दक्षानं पहिली अट सांभाळी. पहा, उपवर झाल्या, सती माता लग्न लावून दिलं महादेवासोबत. पण एकदा ब्रह्मसभेमध्ये दक्षाला प्रजापती पद भेटलं. ब्रह्मसभेमध्ये भगवान भोलेनाथ होते. भोलेनाथाला 2 मिनिटपेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबले तर समाधी लागायची. जशी समाधी लागली, दक्ष महाराज आले आणि सर्व देवतांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं. पण मात्र भगवान भोलेनाथाला माहिती नाही कधी आले. दक्षाला वाटलं माझा जावई असून माझा अपमान केलाय, याला माझी मी मुलगी दिली आणि माझा अपमान सूड घेईल म्हणून सूड भावनेनं महायज्ञाचं आयोजन केलं. आणि जसं महायज्ञाचं आयोजन केलं, सर्व देवतांना पूजेमध्ये स्थान, त्या महायज्ञामध्ये आमंत्रण आहे. पण महादेवाला मात्र बोलवलं नाही. दक्षानं त्यापुढे सांगितलं, भोलेनाथाला सांगितलं नाही तर भोलेनाथ मात्र येणार नाही, पण सती आल्याशिवाय राहणार नाही. तिला जर जवळ केलं तर श्रीछेद करण्यात येईल, देहदंड देण्यात येईल, अशी दौंडी पिटवली. भोलेनाथाच्या लक्षात आलं काहीतरी चुकीची घटना घडली. भोलेनाथाला माहितीच नाही काय घडलंय. ज्या वेळेला सर्व देवदेवता निघाले, आता रस्ता बाजूनी होता पण मुद्दामून कैलासावरून. आणि लोक पहा तुम्ही, भावाभावाचा वाद झाला की तिसरं मध्ये आल्याशिवाय राहत नाही.
एकमेकाला म्हणा, आता असं म्हणत होता पोरीच्या लग्नाला बोलवणार नाही, दुसरा म्हणतो हा मी का मीच जात नाही लग्नाला. पण हे भांडण लावून देण्याचं काम करतात ते तिसरे लोक असतात. त्यांच्याही आयुष्याचं कधी कल्याण होत नाही, त्यांचंही कुठं जागेवरती मन राहत नाही, त्यांच्या घरातलं माणसातलं माणूस राहत नाही. जे लोकांचं घरातलं घर टिकू देत नाही ते लोक. बाकीकडून रस्ता होता पण नारद मुनी तिथून निघाले आणि नारद मुनींनी विचारावं सती मातेला, म्हणे का तुमच्या पित्याच्या घरी महायज्ञ तुम्हाला बोलवलं नाही का? म्हणे नाही. एवढा मोठा महायज्ञ महादेवाला पूजेचं स्थान नाही. सती मातेला राग आला. सती मातेनं ठरवलं महादेवाच्या पर्यंत आल्या. महादेवाला म्हणे का म्हणे तुमच्या सासऱ्याच्या घरी महायज्ञ, आता म्हणता आलं नसतं माझ्या पित्याच्या घरी पण नाही, तुमच्या सासऱ्याच्या घरी महायज्ञ ठेवला आणि तरी आपल्याला पूजेचं स्थान नाही. भोलेनाथ म्हटले, घटना सांगू लागले, ब्रह्मसभेमध्ये तुझ्या वडिलाला वाटलं मी अपमान केलाय, पण मला समाधी लागलेली होती, मला माहिती नाही तुझे वडील आले कधी, त्यांना वाटलं अपमान केलाय म्हणून सूड भावनेनं महायज्ञाचं आयोजन आहे, त्याकरिता आपल्याला बोलवलं नाही. आता काय करावं लागेल? म्हणे मला तर जावं लागेल. तुमचं नातं हे सासरा जावयाचं नातं आहे, हे जपणं टिकणं तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्यात वाद झाला तर माझ्या आयुष्याचं वाटोळ आहे. सती मातेला भोलेनाथ समजावून सांगतात, सती काही ठिकाणी माणसानं बोलवलं तरच जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी नाही बोलवता सुद्धा जायचंय. कुठे लग्न असेल, मुळवाटी असेल तर जा, भांडण चालू असेल, किती मुळवाट्या दिल्या तरी जायचं नाही. आणि जिथे भगवान परमात्माचं भजन कीर्तन आणि कथा चालू आहे तिथे कोणीही बोलवण्याची वाट पाहायची. इथं का लग्नाचा कार्यक्रम थोडी कोणाचा वाट नाही पाहायची कधी का? भगवंत स्वतः सांगतात, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे साक्षात भगवंत या ठिकाणी विराजमान आहेत. सती मातेला समजावून सांगितलं पण लक्षात येईना. नाही स्वामी मला जावं लागेल, तुमचं नातं हे सासरा जावयाचं नातं, जपलं तर टिकल, ताणलं तर तुटल्याशिवाय राहत नाही. सतीला समजावून सांगितलं. सती कुठं ऐकते? कधी कधी बाईचा जीव होतो पा अडक्यात सुपारी धरल्यासारखा, एकीकडे मालक आणि एकीकडे वडील, ऐकावं कोणाचं कळतच नाही. सुंदर प्रसंग आहे. एक शेतकरी होता, त्यानं मुलगी सुद्धा शेतकऱ्यालाच दिली आणि ती मुलगी सासरी आली, माहेरी आली होती. मुलीला सासरी सोडण्याकरिता तिचे मालक सुद्धा तिचे वडील होते. पहिला काळ होता, तिथे काय गाड्या नव्हत्या, तेव्हा काही बस नव्हत्या, 4 व्हीलर नाही, 2 व्हीलर नाही, पायी पायी चालत जावं लागायचं. ते म्हणायचं ना 1 कोस 2 कोस पायी चालत जावं लागायचं. आमच्या आजी सांगायची 8 दिवसाच्या नंतर लग्न असेल तर 4 दिवस 8 दिवस आधीच निघावं लागायचं बैलगाडी घेऊन, आणि नाहीतर पायी पायी जावं लागायचं. चालत निघाले पण जाता जाता एक ज्वारीची शेती होती. शेती कळते तुम्हाला? ज्वारीच्या शेतीमधून निघाले. जात असताना एवढे मोठमोठाले ज्वारीचे कंस पाहिले आणि सासरा म्हणे, जावाई बापू या माणसाला म्हणे 30 पोते ज्वारी नक्कीच होईल. जावाई म्हणे, सासरी बुवा वयामानानं तुमचा अंदाज सुद्धा चुकायला लागलं म्हणे, या माणसाला 20 पोत्यापेक्षा जास्त ओंजळभर सुद्धा ज्वारी होणार. सासरा म्हणायचा 30 पोते, जावाई म्हणायचा 20 पोते. लागलं ना भांडण. धिप्पाड देहाच्या जावयानं म्हातारा सासरा खाली पाडला आणि वरून छातीवर बसला. बोला सासरी बुवा, 20 पोत्यापेक्षा जास्त ओंजळ बरही नाही, जावाई बापू जीव गेला तरी चालेल, पण 30 पोत्यापेक्षा कमी ओंजळभर सुद्धा नाही. भांडण लागलं दोघांच्या मध्ये. मुलगी म्हणायची, अहो यांना सांगावं नेमकं कोणाला, बापाला सांगावं की मालकाला सांगावं? तरी ती मालकाला म्हणे, तिचं नाव होतं वसू. ती म्हणे, बाबा अहो तुमची खालनं पाठ घासून घासून लाल झाली म्हणे, अहो म्हणा ना 20 पोते, तुम्हाला का भरून घरून द्यायचे का? म्हणा 20 पोते. बाप म्हणे, पोरी तिचं नाव होतं वसू. म्हणे, वसू माझे खालनं पाठ किती पण घासू, पण म्हणे 10 पोत्याची कळ कशी सोसू. होतं कधी कधी तसं, नेमकं ऐकावं कोणाचं हे कळत नाही. सती मातेला समजावून सांगितलं तरी लक्षात येईना. भोलेनाथ सांगतात, गुरुच्या घरी शिष्याला, पित्याच्या घरी पुत्राला आणि मित्राच्या घरी मित्राला बोलवण्याची गरज नाही. मग म्हणे, मग माझ्या बापाच्या घरी महायज्ञ, मला बोलवण्याची काय गरज आहे? सती माता निघाल्या. सती मातेनं भोलेनाथाचा शब्द डावलला आणि सती माता त्यावरून निघाल्या. नंदी महाराजांना सोबत घेतलंय. पिता भवन जब गई भवानी, 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 पिता भवन जब
गई भवानी पिता भवन जब गई भवानी पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहून सन्मानी दक्ष त्रास काहून सन्मानी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हरि बोल जय हो पिता भवन जब गई भवानी दक्ष त्रास काहून सन्मानी सती माता निघाल्या. वाटलं होतं वडिलांच्या नगरीत गेल्यावर आपलं स्वागत करण्यासाठी कोणीतरी द्वारावरती येईल. आपली आई विचारेल, आपल्या बहिणी विचारतील, आपुलकीनं सुख दुःख या गोष्टी होतील. सती माता पोहोचल्या पण द्वारावरती मात्र कोणीच नाही. सतीला दुःख वाटलं. बहिणीकडे गेलं तर बहिणी हिनवून बोलू लागल्या, का ग स्मशानभूमीत राहत होती, अजून घर वगैरे काही बांधलं की नाही. कोणी म्हणावं, का ग तुझ्या पतीच्या डोक्यातून पाणी गळत होतं ते अजून थांबलं की नाही. प्रत्येक जण हिनवून बोलायचे. सती मातेला दुःख वाटलं. आईकडे आल्या. स्वतःचं अंतकरण आईजवळ सांगितलं पण दक्षाचे शब्द आठवले. वडिलांकडे आल्या, बाबा हे तुम्ही चुकीचं करताय. महादेवाशिवाय महायज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. महादेवाला पूजेचं स्थान नाही. हे कृत्य मात्र चुकीचं आहे. सतीला दक्ष महाराज सांगतात, सती तू सांगू नको मला महायज्ञाशिवाय महादेवाशिवाय महायज्ञ पूर्ण होत नाही. म्हणजे अगं तूच महादेवाला सोडून दे. माझी मुलगी ऐश्वर्यामध्ये सांभाळली असती, त्याच्या स्वाधीन केली, राहायला घर नाही, त्याला आई नाही, त्याला वडील नाही, सांभाळण्यासाठी कोणी नाही. देवाने महादेवाला सोडून आणि माझ्याकडे येऊन राहा. हा शब्द फार चुकीचा आहे. पहा, सध्याच्या कलियुगामध्ये सुद्धा प्रत्येक आई वडिलांनी गोष्ट लिहून ठेवायची. एकदा का पोरीचं लग्न झालं, संस्कारच असे द्या. एकदा उभी मुलगी गेली तर त्याच घरातून आडवी बाहेर आली पाहिजे. पहिला काळ होता, हुंडा देऊन सुद्धा लोक मात्र पोरींना व्यवस्थित सांभाळत नव्हते, नांदवत नव्हते. सासूबाईनं कधी मारावं, सासऱ्यानं कधी मारावं, मालकानं त्रास द्यावा, पण तरी सुद्धा मुलीची हिंमत होत नव्हती आई वडिलांना सांगणं की मला खूप त्रास होतोय, मला घेऊन चला. कारण पहा तुम्ही, बाई कायम तिच्या सासरमध्ये शोभत असते. माहेरात 15 दिवस शिल्लक राहिली तर शेजारचे लोक खोजबूज करायला चालू करतात. का हो, काय झालं तर नसल, हिनं काय केलं तर नसल, काय एवढ्या दिवस झाले अजून गेली नाही. बाई कायम तिच्या सासरमध्ये शोभा देत असते. प्रत्येक आई वडिलांना पोरीला चांगले संस्कार द्या. आणि मी सांगते, पोरीच्या आणि पोराच्या विरोधात कधी कोणतं लग्न पार पाडू नका. कारण सोन्यासारख्या एखाद्या पोराचं असू द्या, सोन्यासारखा संसाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाहीये. मागच्या 2-3 महिन्यातली घटना आहे, श्रीगोंदा भागातली. सोशल मीडियावरती पाहिली असेल तुम्ही. आई वडिलांना पोरीच्या विरोधात तिचं लग्न लावून दिलं. 3.5 वर्षाचा मुलगा आणि 1.5 वर्षाची मुलगी होती. दोघांनाही पोरीनं गळा दाबून झोपीत मारलं. स्वतःच्या पोटच्या लेकराला, मालकालाही मारण्याचा प्रयत्न केला. तिला पोलिसांनी नंतर पकडलं. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, एखाद्याच्या संसाराचं वाटोळं होण्याच्या अगोदरच पोरीला संस्कार द्या. एकदा का लग्न झालं, आयुष्यभर सुखही आलं दुःखही आलं. आयुष्यभरामध्ये आनंद असल्यावर, प्रॉपर्टी असल्यावर प्रत्येक बाई आनंदात राहते. सीता मातेकडे काय कमी होतं, पण तरी सुद्धा सांगावं, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला मजला घेता. माझा निरोप घेण्याची गरज नाहीये. जिथे तुम्ही जाल, अगं सीते तिथं झोपण्याकरिता गादी नाहीये. स्वामी ज्या वेळेला वडिलांच्याकडे राहत होते, मला पाठवून देत असताना माझ्या आईनं सांगितलंय, वडिलांच्या आनंदामध्ये सहभागी होते, स्वतःच्या मालकाच्या आनंदात सहभागी होते, ती खरी पतिव्रता नाही. स्वतःच्या पतीच्या सुख दुःखामध्ये जी पावलावरती पाऊल ठेवून उभी राहते ना, ती खरी पतिव्रता असते. आनंदामध्ये तो कोणी थांबणारे जवळ, पण दुःख आल्याच्या नंतर सुद्धा सावरून घ्यावं, सांगावं काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. कारण ते पूर्ण अर्ध दुःख हलकं झाल्याशिवाय राहत नाहीये. सांगण्याचं तात्पर्य, सती मातेनं सांगावं, आता अशीच जिवंत राहिली तर कायम लोक मला हिणवून बोलतील
की ज्यानं सांगावं स्वतःच्या मालकाला सोडून दे, महादेवाला सोडून दे, माझ्याकडे येऊन राहा. यांच्याकडे राहण्यात अर्थ नाहीये. बाबा तुमच्यापासून मिळालेला हा देह सोडेल पण महादेवाला सोडू शकत नाही. ऐसी सुबह न आए न ऐसी शाम, ऐसी सुबह न आए न ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे, जिस दिन जुबां पे मेरे आए न शिव का नाम, ऐसी सुबह न आए न ऐसी शाम. ऐसी सुबह न आए न ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरे आए न शिव का नाम, ऐसी सुबह न आए न ऐसी शाम. सती मातेने सांगावं तुमच्यापासून बाबा जो मिळालेला हा देह तो देह सोडेल पण महादेवाला सोडू शकत नाही. सती मातेनं स्वतः योग अग्नीमध्ये लीन करून घेतलं. भोलेनाथाच्या कानावरती बातमी पोहोचली. जशी जटा आपटली, काळ भैरवाची उत्पत्ती झाली. काळ भैरवानं वीरभद्रानं दक्षाच्या त्याच्यासहित त्याच्या राज्याचा विध्वंस केला आणि मी म्हणणारं मस्तक उडवून टाकलं. त्याला बकऱ्याचं मस्तक बसवण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य सती मातेनं स्वतःचा देह योग अग्नीत लीन करून घेतला पण महादेवाला मात्र सोडलं नाही. यानंतर सुंदर अशी कथा येते. एका वेळेला अर्थार्जनासाठी ध्रुवबाळ यांची कथा येते. उत्तानपाद नावाचा राजा आहे. त्याची एक पत्नी सुनीती आणि दुसरी पत्नी आहे ती सुरुची. सुनीती ही नीती शिकवणारी आहे पण सुरुची मात्र कुबुद्धीची वाईट विचाराची होती. ती कथा आपण पाहू. तत्पूर्वी सर्वांनी 5 मिनिट आपापल्या जागेवरती उठून उभे राहायचे.